नमस्कार सर्वांना, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणे मी घेऊन आले आहे सुंदर आणि अगदी सोपी रांगोळी. तर हळदी कुंकवासाठी ही रांगोळी आहे किंवा रोजच्या काढण्यासाठी पण खूप सुंदर रांगोळी आहे. आता एक रिंग ठेवून मी घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक फुलांचा आकार, पाकळ्यांचा आकार डॉट देऊन काढून घेतलेला आहे बघा. थोडा डार्क कलरने काढलेला आहे. तर व्हाईट जर तुमची सफेद लादी असेल तर असे डार्क कलर वापरले तर सुंदर दिसतात. मग वेगळी लादी असेल तर तुम्ही सफेद रंगाने सुद्धा हे रांगोळी काढू शकता. खूप सुंदर दिसते. आता वरती एक मी फांदी काढलेली आहे. तर पाना फुलांची ही रांगोळी आहे, फ्रीहँड रांगोळी आहे. तर पानं फुलं कोणतेही आकार काढले तरी या रांगोळ्यांमध्ये सुंदर दिसतात. आणखी एक मी ऑरेंज कलरचे डॉट देऊन एक फूल काढून घेतलेलं आहे. फूल काढण्याची पद्धत पण एकदम सोपी आहे बघा. जरासा काडीच्या साहाय्याने पाकळ्यांना आकार देऊन घ्यायचा आहे आणि खूप छान आहे. अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे. आता मी प्रत्येक फांदीला पानं काढून घेतलेली आहेत. पानं काढण्याची पद्धत पण नेहमीप्रमाणे बघा. माझ्या रांगोळ्या तुम्ही बघत असाल तर तो नेहमीप्रमाणे अगदी सोपी पद्धत आहे पानं काढण्याची. जास्त काही डॉट देऊन फक्त पानं काढायची आहेत. तर आणखी वरती एक फूल काढून घेतलेलं आहे फांदीवरती. त्यामुळे एक फुलांची फांदी असते ना, त्या तसा लूक येतो बघा रांगोळीला. तर मध्ये सुद्धा पानं काढून घेतलेले आहेत. ज्या पद्धतीने मी खाली पानं काढलीत ना, त्याच पद्धतीने वरतीसुद्धा सुंदर अशी पानं काढून घेतलेली आहेत. आता पानं, फुलं, कळ्या अशी ही रांगोळी आहे आणि अगदी छान दिसते बघा. आता फांदीला जे शेंडा आहे ना फांदीचा, ते सुद्धा मी पानं काढून घेतलेले आहेत. तर एक फांदी आहे फुलांची, असं आपल्याला रांगोळीमध्ये भास होतो बघा. सुंदर दिसते की नाही. आता पूर्ण फांदी फुलाची फांदी आहे असा एक लूक आलेला आहे रांगोळीला. आता आणखी खाली पण मी एक फूल काढून घेतलेलं आहे बघा, लाल कलरने. तर थोडीशी रिकामी जागा जास्त, त्यामुळे रांगोळीमध्ये दिसणार नाही. आणि पुन्हा ते पण त्या फुलाच्या इथे कळ्या किंवा पानंसुद्धा काढून घेतलेली आहेत. पानं काढण्याची नेहमीप्रमाणेच त्याच पद्धतीने मी पानं काढलेली आहेत. अगदी सुंदर दिसतात बघा. अगदी पटकन होतात आणि छान दिसतात. सुंदर असा लूक येतो. आता मध्ये आपण हळदी कुंकवाचे करंडे काढणार आहोत. हळदी कुंकवासाठी ही रांगोळी आहे. तर सुंदर असे हळदी कुंकवाचे मी करंडे त्यामध्ये काढणार आहे. आता तिथे एक डॉट देऊन त्याला मी थोडासा आकार देऊन काडीच्या साहाय्याने ते हळदी कुंकवाचे करंडेसुद्धा काढलेले आहेत. तर बघा, माझ्या रांगोळ्या तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि तुमच्या काही सूचना असतील किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारची रांगोळी बघायला आवडेल, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तर त्यामुळे काय होतं, मला एक प्रेरणा मिळत असते नवनवीन व्हिडिओ रांगोळी काढण्यासाठी. तर बघत राहा, सुंदर आहेत माझ्या रांगोळ्या. बघत राहा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी रोज नवीन नवीन रांगोळ्या टाकतच असते. अशाच नवीन रांगोळ्या बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.